हुतात्मा बाबा यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराज संघाचे संस्थापक हेडगेवार गुरुजी, गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। याच्यासाठी केला होता अभ्यास, शेवटचा आधीच मूळ बाबा म्हणजे शेवटचा नवीन, त्याच्यासाठी कदाचित काय असेल माहिती नाही। शाखेचा तसा माझा काही संबंध नाही, परंतु शाखेतील सर्व कार्यकर्त्यांचा माझा संबंध चांगल्या प्रकारचा प्रेरणा देणारा होता। आणि शाखेचे सर्वच कार्यकर्ते अनेक भागातून आलेले प्रचारक असतील, विस्तारक असतील, प्रसारक असतील। कालला मला नाव माहिती नाही ती सगळ्यांची, हे सगळे दबगजी साहेब आले, लपालीकर साहेब आले, वरामदार आले आणि नंतर कालला उल्लेख निघाला आणि माझ्या घरी दोन लोक आले हे मला पण माहिती नव्हतं, पण ते शाखेतले होते फक्त एवढंच मला माहिती होतं। आणि मला फक्त एकच माहिती होतं की समाजामध्ये कोणताही तळागाळात किंवा कोणताही कार्यकर्ता आला तर त्याचं आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य आहे। कारण आमची वारकरी समुदायाची परंपरा आहे की जर समजा एखादा अतिथी आला तर अतिथी देवो भव एवढंच फक्त मला माहिती, पण तो कोणत्या क्षेत्रात नाही याचा विचार नाही केला। आणि ह्या भूमिकेतून शाखेच्या संघाच्या कार्यक्रमाच्या सहभागात होत असताना मगाशी माझ्या मुलांनी सांगितलं की आम्हाला कोणत्या प्रकारचे मी चांगल्या गोष्टीसाठी कधीच आडकाठी बघित नसतो। चांगलं आहे ते चांगलंच आहे, त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होणार आहे। या भूमिकेतून मुलांना सगळ्यांना संधी दिली होती, त्यांनी त्यांच्या वैयक्तिक संधीचं सोनं केलं। मुलगी असेल किंवा काही असतील त्यांनी पण समितीमध्ये काम केलेलं आहे। त्यांना सांगितलं तुम्ही कशाला जाता इंदापूरला, काय इंदापूरमध्ये असं काहीच विचार करते, कारण स्वयंभू प्रत्येकाला आपल्या पायावर उभं करण्याचं काम हे पालकाचं असतं। फक्त आपण त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायचं असतं की ते काय हे महत्त्वाचं असतं। ती भूमिका फक्त मी बदलली आणि स्वयंशिस्त लागली पाहिजे। कदाचित तुम्हाला कल्पना असेल मी पालक म्हणून कमी आहे, मार्गदर्शक म्हणून मी मुलांच्या बाबतीत केलं, पालक म्हणून शून्य केलं। माझा मुलगा असेल ऋषिकेश, त्यावेळेला त्याला प्रवेश घ्यायला जायचं होतं, मी सांगितलं मी येणार नाही, तू जायचं, तू त्याच्याशी लढायचं, कारण मी किती दिवस करणार आहे, कारण तुला तुझं समजलं पाहिजे। आजही ते मला म्हणतात मी प्रवेशाला गेलो पण तुम्ही आला नाही, आला पण तुम्ही शिकला। मुलगी असेल त्यांनाही सांगितलं तुम्ही जायचं, प्रवेश तुम्ही घ्यायचे। आज आपण काय करतोय की आपण मुलांना सांगतो आणि मुलांच्या बरोबर काय गमत करतो, तुम्ही हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, अट्टाच करतो आणि मुलांना जे हवंय ते मिळत नाही आणि मग मुलं वेगळ्या मार्गावर ही भूमिका। त्याच्यामुळं मी आज सुखी आणि समाधानी यावं की माझी मुलं चांगल्या मार्गाला गेली। गेली 25-30 वर्षे माझं 3 पिढ्यांचं कुटुंब होतं आणि या कुटुंबामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा होती। आई वडील गेले, ज्या दिवशी वडील गेले त्या दिवसापासून समजलं की आपण इथून पुढे वारकरी संप्रदायाची परंपरा, कारण पांडुरंगाची इच्छा असते, साधू संत इथे घरात होती दिवाळी दसरा, तशा प्रकारची साधू संतांची परंपरा होती आणि त्या परंपरेतून मी पुढे गेलो। आणि सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा वर्षभरामध्ये असणारी रजा टाकायची जायचं आणि परत 365 दिवस कोणतीही रजा घ्यायची नाही आणि पुन्हा कामाला लागायचं। सगळेजण मला विचारायचे अहो तुम्ही दमून आलात तरी तुम्ही कामावर आहात, रजा कशी घेत नाहीत, वर्षभर तुम्ही रजा घेत नाहीत, फक्त 15 दिवस गेले। म्हणजे ती भगवंताची शक्ती घेऊन आली, ऊर्जा घेऊन आली आणि त्या ऊर्जेवर मी प्रभू अशा प्रकारे जवळजवळ 27-28 वर्षे पायी वारी केली। मलाही कल्पना नव्हती। एक माझ्याकडे निम्या प्रकारचे कार्यकर्ते आले, सुनील वरामळे आले होते, लपालीकर साहेब आले, दबगजी साहेब आले होते, सर अशा प्रकारचा प्रोग्राम, अशा प्रकारचा कार्यक्रम। म्हटलं काय कार्यक्रम आहे, त्यांनी सगळं सांगितलं, पण ते म्हटले तुमचा कार्यक्रम काय ते आम्हाला आता निश्चित सांगता येणार नाही, पण तुम्ही आम्हाला सहकार्य करावं, काय तुमच्याकडे काहीतरी आहे। म्हटलं बघू वेळ आल्यानंतर बघूया म्हटलं, म्हणजे त्यावेळेला नाही म्हटलं नाही, फक्त वेळ आल्यानंतर बघूया। आणि अचानक मला सांगितलं की गणपतीच्या कालावधीमध्ये मी गावाला होतो आणि मला सांगितलं की म्हसवड या ठिकाणी प्रशिक्षण आहे आणि आपण प्रशिक्षणासाठी उपस्थित राहतो। मी गावावरनं तसंच गणपतीचं विसर्जन केलं। दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या वडिलांची प्रति वर्ष श्राद्ध होतं, पितृपंधरवडा होतं, वडिलाला जेवण घातलं आणि गाडी पकडली, डायरेक्ट
म्हसवडला गेलो. माझा मुलगा माझ्यासोबत होता, हे मला भाग्य आहे. म्हणजे शाखेचा संघाचा स्वयंसेवक मला पोचवायला आला, हे माझं भाग्य आहे. तो म्हटला, पप्पा तुम्ही जाताय कुठं? म्हसवडला. कुठं जाताय? कशाला? मी येतो सोडवायला. म्हणजे स्वयंसेवकाने संघाने मला तिथपर्यंत सोडवलं, तिथपर्यंत पोहोचवलं. त्यात महत्त्वाचं बोलतं आदर तिथे गेलं. जे इथं प्रचारक होते बडवेजींनी फोन केला, राऊत सर जे काकाच म्हटले, तुम्ही आता म्हसवडला जाणार आहात, त्याच्यापूर्वी एक शिखर शिंगणापूरचं दर्शन घेऊन जा. तिथून माझी सुरुवात संत आणि संत भेट झाली असं म्हटलं. मला आज वाटलंय म्हणजे मंदिरांना भेटी देणे, संतांना भेटी देणे इथून सुरुवात झाली. त्यांनी फोन केला, तुम्ही ताबडतोब शिखर शिंगणापूरला येतं. शिखर शिंगणापूरला गेलो, महादेवाचं दर्शन घेतलं, आदर तिथे केलं. तेही उत्तम प्रकारचं कुटुंब सांगातलंच होतं. आणि तिथून पुढं माझा प्रवास म्हसवडला गेला. म्हसवडवरून आलो, शांत राहिलो. दबंगी साहेबांनी विचारलं, जाणार का? काय करणार? म्हटलं आत्ता जाऊ का? आत्ता बोला, कारण घरी गेल्यानंतर परत विचार बदल तर काही सांगता येणार नाही. कारण विचार ह्या अविचार काही डोक्यात दुसरी गुण येतात आणि दुसरे गुण आले आणि परत माणसाचं मन कुठेतरी गळबळ होतं. पण मी ठरवलं होतं त्याच वेळेला की एकदा शब्द दिलाय तो शब्द परत बदलायचा नाही. प्राण गेला तरी बेहत्तर, कारण ही शिकवण मला बाबूजींनी सांगितली. कारण दररोज सकाळी उठायचं, दर्शन घ्यायचं बाबूजींचं आणि मग शाळेत जायचं, कारण शाळेच्या समोरच पुतळा होता. अशा प्रकारे मी गेलो. दबंगींनी सांगितलं तुम्हाला 1 नोव्हेंबर नंतर मिळणार. ठीक आहे, मी 1 नोव्हेंबरपर्यंत वाट बघत बसलो. 1 नोव्हेंबरला सकाळीच फोन आला. लपालीकर अण्णांनी संध्याकाळी फोन केला, सर उद्या सकाळी तुम्ही तळेगावला या. म्हटलं 10:15 मी त्यांना सांगितलं 10:15 10:30 नाही, पण मी 11पर्यंत 100% येणार म्हणजे. नंतर दबंगी साहेबांनी त्यांनी पण फोन केला आणि अमुक ठिकाणी यावं आणि मी त्या ठिकाणी गेलो. मला कल्पना नव्हती. कदाचित पांडुरंगाची इच्छा असेल की तुम्ही दरवर्षी 25 दिवस 15 दिवस पांडुरंगाच्या भेटीसाठी येते, वारी चालत आणि आल्यानंतर सुद्धा दर्शन न घेता परत तुम्ही जाताय. काय सगळं दर्शन घेताय तुम्ही जाताय. आता तुम्ही असं करा, 2 वर्ष आमच्या इथं तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष होईल काय सांगता नाही. कदाचित असं सांगितलं असेल पांडुरंगांनी 25 वर्ष वारी केली. आता तुम्ही एक काम करा, नेहमीच येताना कालचं दर्शन मिळवतात, पण तुम्ही या ठिकाणी सातत्याने दररोज दर्शन घ्यायला माझ्या समोर आहे. ही खऱ्या अर्थाने माझी सेवा पांडुरंगापर्यंत पोचली असं मला वाटतं. असं मान्य करायला हरकत नाही. या संघाच्या रूपात संघ काय आहे तो भाग वेगळा आहे, पण संघाच्या रूपात मी साधू संतांची जोडलो. साधू संत येते घरा तोची दिवाळी असते. आज माझ्या घरी तुकाराम महाराजांचे वंशज हे पहिल्यांदा आहे. हे कशामुळे झालं प्रति तर संघामुळे. संघ काय करतो हे आज मला समजतं. इतरांना समजत असेल, पण माझ्या जीवनात तो पहिला प्रसंग. संघ काय करतो? दबंगी साहित्यासारखे इंजिनियर वगैरे अशी सगळी माणसे आणि त्याचा आदर ते करायला मिळतं. मी एकच फक्त सांगेन, तुमच्या सगळ्या लोणावळ्याच्या इच्छाशक्ती घेऊन मी पंढरपूरला जात आहे. तुमचा सगळ्यांचाच नमस्कार मी दररोज पांडुरंगाला सांगणार आहे. आमच्या शाखेची सर्वांचा नमस्कार या पांडुरंगाला सांगणार आहे. आणि एक योगायोगाने मला अजून त्यातलं काही काम करायचं थोडंफार समजतं मला. त्यातलं एक जरूर सांगेन की मंदिरांचं दर्शन मला संघाने घडून दिलं देत आहे. मंदिरांचं दर्शन म्हणजे मला जे हवं आहे तेच प्राप्त करून दिली. त्यातला भाग वेगळा असणार आहे थोडा, पण त्या ठिकाणी मंदिरामध्ये जायला मिळते. कधी मी गेलो असतो सांगायला, कुणी पाठवलं? संघाने पाठवलं. त्या साधू संतांची भेट मला घडवायला सांगितली. मी गेलो असतो का? काळे बाबा माझ्या इथे जवळ म्हणून मी गेलो असतो. परंतु सातारकर महाराज असतील किंवा मोरे महाराज असतील किंवा आणखीन दुसरे कोणते महाराज असतील यांच्याशी भेटायला मी गेलो नसतो. पण आज मी स्वतःहून भेटायला जाणार आहे. ती मला संधी दिली संघाने. त्यातला गुपितार्थ वेगळा आहे तुम्हाला. आणि त्याचबरोबर त्या मंदिरांची माहिती मिळवायची आणि ती मंदिरांची माहिती मिळवून संघापर्यंत पोहोचवायची. संघ काय काम करते ते मंदिरांची आणि हिंदू संस्कृती जिवंत राहिली पाहिजे हे महत्त्वाचं काम चालू. आणि या कामासाठी मला जर योगदान मिळालं असेल तर माझ्यासारखा परम भाग्यवान मी स्वतःला समजतो. आणि ही संधी मला संघाने दिली त्याबद्दल संघाचं खऱ्या अर्थाने मी ऋणनिर्देश करतो. दबंगी तुम्ही आलात त्या मला ही संधी आणि लपालीकर साहेब तुम्ही आलात म्हणून मला ही संधी मिळाली. भरमले तुम्ही आलात म्हणून मला ही संधी मिळाली. एन्व्हायरमेंट माझा विषयच त्याच्यात गोल्ड
कार्य करण्याबरोबर त्याचबरोबर देवदेवतांचं दर्शन घडणं याच्यासाठी सुद्धा मी चालू आहे. लोणावळेकरांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी चालू आहे. तुमच्या सदिच्छा आहेत, तुमच्या लोणावळ्यासाठी कोणत्याही प्रकारचं माझ्याकडनं शंका कुशंका होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं होणार नाही की लोणावळ्याला कमीपणा येईल अशा प्रकारे माझ्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची. त्याचबरोबर ज्या ज्या गावामध्ये जाईल त्या गावामध्ये जर ज्येष्ठ नागरिक समोर असेल बाबत जाता जाता आपले तिके साहेब होते, त्यांना म्हटलं तुमची संधी मी घेणार आहे म्हटलं. कदाचित तुम्हाला फोन केला तर लोणावळ्याचा माणूस मी पंढरपूरच्या सांगोला तालुक्यामध्ये घेऊन जाईल एवढी माझी तयारी आहे. यायची माझी तयारी आणि या ठिकाणी वारकरी समुदायाचे काळीबाबा आहेत. आपण रामनवमी सप्ताह करता, नवमी सप्ताह करतात, उत्तम प्रकारचा सप्ताह असतो. अनेक साधू संत जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते तुमच्या लोणावळ्याच्या नागरिकांच्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी जेवढा मला प्रयत्न करता येईल नाही कुणाला खऱ्या अर्थाने मी मुलांना शिकवायचं काम केलं तिथपर्यंतच माझं होतं. मी आता शिकण्यासाठी चाललेलो आहे. समाज कसा आहे, समाज कशी प्रवृत्ती करतो, समाजाची संस्कृती कशी आहे, समाजातून काय घेता येईल काय देता येईल एवढं महत्त्वाचं ते शिकण्यासाठी चाललो. मी कुणालाही शिकवायला चाललो नाही, मी कुणालाही प्रबोधन करायला चाललो नाही, मी माझं स्वतःचं प्रबोधन करायला चाललो. कारण सर काय होतं व्याख्या कुणाला तरी सोबत होतं मला सर होते अहो तुम्ही आता एवढे चालले मग तुम्हाला किती पगार मिळणार काय म्हटलं तर काय सांगायचं आता मी काय नाही म्हटलं आता बघू माझं काय पगार मिळणार आहे का काय मिळणार आहे का मानधरी मिळणार आहे काय त्याचं नाही चिंता केली. तन आणि मन आणि धन या तुम्ही म्हटले तुम्ही वेळेत येते म्हटलं मी वेळेत लोक असतात असे फक्त सध्या आमच्या संघाने 7 वेळी तयार केली. वेळा ते दौडले 7 वेळे असे सगळे 65च्या पुढचे संघाने का निवडले 65 आम्ही सहज विचारतो नाही म्हटलं. तरुण लोकांच्या पेक्षा सगळ्यांना तरुणांना जर लाभ पाहिजे असेल तर त्यांच्यासमोर वयोवृद्ध माणसं उभी गेली पाहिजे म्हणून त्यांना समजेल की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून म्हटले तुमचे 7 लोकांची निवड केलेली आहे आणि 7 लोकांपैकी 4 लोक गेलेले आहेत. त्यातला 5वा माझा क्रमांक लागलेला आहे. पंढरपूर हे मला मिळालेलं आहे. त्यामुळे मी अतिशय आनंदी आहे, सुखी आहे, समाधानी आहे. आजच समाधानी आहे. दर्शन मिळेल न मिळेल इथून झालेलंच आहे आत्तापासूनच. कारण त्या क्षेत्रात आलो कारण आपण म्हणतो पाऊला एक पाऊल टाकलं की त्याचं पुण्य मिळतं. पंढरपूर नावाचा मी आभार व्यक्त करतो. तुमचे आशीर्वाद तुमचे सदिच्छा सगळ्यांच्या माझ्या बरोबर राहू द्या. ज्या ज्या वेळेला मला शंका कुशंका येईल त्यावेळेला मी इथल्या कार्यकर्त्यांना जरूर फोन करीन आणि त्याचाच उपयोग करून घेता आला तर त्यावेळेला तुम्ही सहकार्य करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आमचे 3 आयाम महाराज सांगतीलच. त्या 3 आयामापैकी कुटुंब प्रबोधन आहे, संत समागम आहे आणि मंदिर हे 3 याच्यावर कार्यक्रम. या निमित्तानं माझ्या अनेक साधू संतांशी भेट झाली. साधू संतांचे विचार मला ऐकायला मिळते. त्याचबरोबर इतर प्रबोधनामध्ये कुटुंबातल्या व्यवस्थामध्ये जाण्याची संधी तेही मला प्राप्त होईल. ही संधी मला पुन्हा एकदा संघाने उपलब्ध करून दिली, संघातल्या सर्व कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाने मला कुठलाही नकार दिला नाही. कारण मीच त्यांना अडवलं नाही कुठं ते मला कुठं अडवणार. पण तरी देखील मी सहज विचार करतो की शेवटी पालक येणार तरी महत्त्वाचे काय करायचं जायचं का नाही जायचं. मला सगळ्यांनी सांगितलं जावा आणि खऱ्या अर्थाने 1 वर्ष कारण 15-20 दिवस पंढरपूरच्या वारीत जातो त्यावेळेला मी काही सांगत नव्हते त्यांना चाललो. तसं आत्ता फक्त विचारण्याचं काम त्यांना माहिती होतं 15 दिवसानंतर परत गेला आहे त्यामुळे पुढे जाणार आहे. पण आता सांगितलं मात्र की तुम्ही निघा आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि त्यांचेही मला सदिच्छा प्राप्त झाली. माझ्या सर्व कुटुंबियांची सदिच्छा प्राप्त त्याबद्दल कुटुंबियांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि महाराज एक महत्त्वाची गोष्ट सांगायची संघाने मला मी शिक्षक होतो आज मी शिष्य आहे आणि महाराज माझे गुरु येते हे माझं परम भाग्य आहे. कारण महाराजांच्या अंडरमध्ये मला काम करायला मिळतं. कोणतं भाग्य असणार मिळाले तुकाराम महाराजांच्या सानिध्यात मला कार्यक्रम करायला मिळतोय. सानिध्यामध्ये मला कार्य करायला मिळते हे माझे एवढं भाग्य नाही. त्यामुळे माझं कुटुंबीय खऱ्या अर्थाने सुखी आणि समाज. धन्यवाद. संघातील सर्व कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
आणि याच ठिकाणी थांबतो. आपण ज्या सदिच्छा दिल्या त्याबद्दल पुन्हा पुन्हा एकदा माझ्या कुटुंबियांच्या आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. मोरे महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं बोलणे करावे. ज्ञानदेवी रचना पाया उभारिले देवालया, तुका झालासे कळस भजन करा सावकाशी. संत ज्ञानोबांची आणि तुकोबांच्या विचाराचा वसा आणि वारसा जतन करणारे आपले हनुमंतराव राऊत, त्यांचे कुटुंबीय, त्यानिमित्त आज ते संघाच्या विस्तारक योजनेअंतर्गत 1 वर्ष देशासाठी या निमित्तानं विस्तारक म्हणून पंढरपूर या ठिकाणी निघत आहेत. त्यानिमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या लोणावळा महिला मंडळाच्या हॉलमध्ये मंचावर उपस्थित सन्माननीय या विस्तारक योजनेचे प्रचारक श्रीपाद दाबक, त्याचप्रमाणे आपल्या लोणावळा तालुक्याचे सहकार्यवाह अभिषेक रायरीकर, मंचावर उपस्थित आपणा सर्वांचे स्नेही हरिभक्तपरायण श्री हनुमंतराव राऊत, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ रोहिणी राऊत, ज्येष्ठ नागरिक बंधू आणि स्वयंसेवक बंधू आणि भगिनी, खरं तर आज आपण हनुमंतराव राऊतांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत. खरं तर 1 वर्ष हे कशासाठी जायचं हे स्वयंसेवकांना कदाचित माहिती असेल, पण ज्येष्ठ नागरिकांना माहीत नसेल. या देशावर हजारो वर्ष मुठभर म्लेच्छांनी आणि ईसाईंनी राज्य केलं. मुठभरच होते ते, पण केवळ ह्या विशाल देशावर त्यांनी राज्य केलं ते केवळ आपण असंघटित होतो म्हणून. आणि ती त्रुटी ओळखूनच 1925 साली डॉक्टर केशव बळीराव हेडगेवार यांनी हिंदूंच्या संघटनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्याला जवळजवळ आज 97 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्या 97 वर्षाच्या कालखंडामध्ये इवलेसे रोप लाविलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावारी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचताची बहरू कळी अस्या. 97 वर्षापूर्वी संघ विचाराने हे लावलेलं छोटंसं रोपटं त्याचा आता विशाल मोठं वृक्षात रूपांतर झालेलं आहे. आपण सगळे पाहतात की संघ विचार हा घरोघरी पोचायचा आहे, पूर्णपणे पोचलेला नाही. तरी पण या देशाचा पंतप्रधान आज संघ विचाराचा आहे, या देशाचा राष्ट्रपती संघ विचाराचा आहे, कित्येक राज्याचे मुख्यमंत्री संघ विचाराचे आहे. हा 97 वर्षाच्या संघाची फलश्रुती म्हणावी लागेल. संघाने गेले 97 वर्षात संघटनाचं काम केलं, पण आज आपण पाहतो की देशामध्ये अनेक समस्या आहेत. त्या खऱ्या अर्थाने त्या समस्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आपल्याला जर समाज परिवर्तन करायचं असेल तर समाजाच्या समस्यावर आपल्याला काम केलं पाहिजे. आणि त्या भावनेतूनच 1990 पासून संघ विविध आयामावर काम करत आहे. मग धर्मजागरण असेल, आपले काही हिंदू धर्मीय प्रलोभनाला बळी पडून आपला पवित्र हिंदू धर्म सोडून इतर धर्मात जात आहेत. ही खरं शरमेची बाब आहे.
यावर आपल्याला काम करायचं आहे. नंतर ग्रामविकास असेल, आपली शेती म्हणजे अतिरेक खताच्या रासायनिक खतामुळं व पेस्टिसाईडमुळं औषध फवारणीमुळं ती नापीक व्हायच्या वेळ आलेली आहे. तर ती खरी आपली सेंद्रिय शेती कशी करता येईल त्यासाठी ग्रामविकास आयामावर आपल्याला काम करायचं आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना माहीतच असेल, आज आपण पाहतो की ही तरुण पिढी वाम मार्गाला लागलेली आहे. खरं त्यांना प्रबोधन करणं, संस्कार करणं गरजेचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2 वर्षापूर्वी ABP माझाने मुंबईतील 20-25 कॉलेजचा सर्वे केला, विद्यालय महाविद्यालयांचा. तर त्यांना असं आढळून आलं की जवळजवळ 35% विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये चरस, गांजा, अफीम अशा व्यसनाला ते बळी पडलेले आहे. मग मला सांगा, 35% जर आपला तरुणाई जर व्यसनाहारी गेली तर उद्याच्या भारताचं भविष्य ज्यांच्या खांद्यावर असेल त्या भारत कसा असेल. म्हणून आपल्याला कुटुंब प्रबोधन, मुलांच्या संस्कारावर काम करायला लागणार आहे. आपण सगळे पाहता, आपला पर्यावरणाचा ऱ्हास सगळ्या पाहतो. कोरोनासारखी महामारी, असंख्य आजार निर्माण झालेले आहे. तो केवळ कोरोनाचा ऱ्हास आहे. अवेळी पडणारा पाऊस, त्यातून निर्माण होणाऱ्या शेतकरी आत्महत्या, ही खरं अतिशय म्हणजे विचार करणारी गोष्ट आहे. ह्या गोष्टीवर आपल्याला काम करायचं आहे. काही समाजकंटक हा देश एकत्र राहू नये म्हणून समाजामध्ये विष घालवण्याचा हेतुपुरस्कर काम करत आहे, जातीजातीमध्ये तेढ निर्माण करत आहे. त्यासाठी आपल्याला समरस्तेवर काम करायचं आहे. आणि हे सगळं काम संघाचं आहे का समाजाचं आहे? खरं तर हे समाजाचं काम आहे, तो संघ करतोय. पण संघाला पण काहीतरी मर्यादा आहे. संघाला पण काही मर्यादा आहेत. आपल्याला हे काम गतीने करायचं असेल तर त्यात समाज उतरला पाहिजे. आणि त्याच हेतूने खरं 2025 साली संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. संघाला खऱ्या अर्थानं भारतातल्या प्रत्येक घरापर्यंत आपले विचार पोहोचवायचे, मंदिरातल्या प्रत्येक ट्रस्टीपर्यंत, विश्वस्तापर्यंत आपले विचार पोहोचवायचे. आणि खऱ्या अर्थाने ह्या सगळ्यांच्या सहभागाने आपल्याला जगामध्ये भारत हा विश्वगुरू बनवायचा आहे. आणि त्या दृष्टीने आपली खऱ्या अर्थाने वाटचाल आहे. सर्व जे विस्तारक निघाले तो आपला धर्माचार्य संपर्काचा आयाम आहे. धर्माचार्य संपर्क म्हणजे हे जे संघाचं काम आहे, हे संघाचं काम खऱ्या अर्थाने आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं हे खरं मठाधीशांनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी हे विषय मांडले पाहिजेत. व्यसनमुक्तीसारखे विषय कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी आपल्या शेवटच्या 10 मिनिटात जरी मांडलं तरी भरपूर होईल. गोसेवा असेल, गोपालन असेल, असे असंख्य विषय आहेत ते आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे न्यायचे आहेत. आणि खरं तर आपण पाहतो की मनुष्य फार स्वार्थी झालेला आहे, फार स्वार्थी झालेला आहे. आज इथं सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. खरं तर ज्येष्ठ नागरिक हे सगळे निवृत्त आहेत, पण ते संसारातून निवृत्त झालेले नाहीत. याचं वाईट वाटतं. महाराजांनी संसारिकांना एक आदर्श आचारसंहिता सांगितलेली आहे. ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षर आश्रमी विचार षटकर्म, वानप्रस्थ जरी संयोग वियोग संन्यास तो त्याग संकल्पाचा. काळे बाबा बरोबर आहे ना? खरं तर ह्या आचारसंहितेवर जर आपण आपलं जीवन जर व्यतीत केलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला नक्कीच मोक्ष प्राप्ती होते. मग काय म्हणतात महाराज? ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षर. म्हणजे खरं तर आपलं आयुष्य हे 100 वर्षाचं आहे, बरोबर आहे. 100 वर्षाचा कोण जगत नाही आहे, पण कलियुगात ते 100 वर्षाचं आहे. म्हणजे भले सत्ययुगात माणसाचं आयुष्य हे 1,00,000 वर्ष होतं. त्यानंतर थोडं पाप वाढलं, म्हणजे त्रेतायुगाला थोडं पाप वाढलं, मग त्या 1,00,000मधला एक शून्य पुसला आणि मग त्रेतायुगामध्ये ते
10,000 वर्ष झाली. परत द्वापार युगात परत पाप वाढलं, परत एक शून्य पुसला आणि मग ते 1000 वर्ष झालं. म्हणजे द्वापार युगामध्ये मनुष्य 1000 वर्ष जगत होता. त्याच्यानंतर आपण पाहतो पाप किती वाढले, ते पुण्य कुठं दिसायलाच मिळत नाही. परत एक पुण्य पुसला, एक शून्य पुसला आणि मग कलियुगामध्ये फक्त 100 वर्ष राहिले. आता 100 वर्ष जगणारी माणसं खरे तर फार पुण्यवान आहेत. आपल्याला गावात एखादी दुसरी पाहायला मिळतात. आपल्या समोर समाजात पाहिलं तर मला वाटतं लाखात एक माणूस, हजारात एखादा माणूस की बुवा ज्यांनी 100 पार केलेली आहे. तर खरं तर ते 1,00,000 वर्ष होतं. मग महाराजांनी काय केलं की त्याचे 4 बरोबर पार्ट केले, 4 भाग केले. आपले जे 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. मग 1 ते 25 हा ब्रह्मचारी आश्रम, ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षर. मग हे 1 ते 25 मध्ये मुलांनी खरं तर शिक्षणच केलं पाहिजे. बाकीचे काय विचार हे केलंच नाही पाहिजे, फक्त एकच कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, शिक्षणच केलं पाहिजे. आणि वडिलांनी पण ते शिक्षणासाठीच त्याचा विचार केला पाहिजे, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तुका म्हणे माय बापा उचित करावे सोयीत पालकांचे. आईबापांचं ते कर्तव्य असतं. जे मी काल पाहिलं सरांच्या घरी ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला खरं मला गोकुळाचा भास झाला. त्यांच्या 2 मुली उच्च विद्या विभूषित, प्रत्येकजण IT मध्ये आहे, तर कोणी इंजिनिअरिंगचं करत आहे. म्हणजे शिकून सरांनी एकदम उत्तम त्यांचं हे केलं. म्हणजे मुलगा असला, मुलगा तर फार मोठ्या ह्याच्यावर आहे. आपल्या सर्वांना माहितीच असेल की कर्नाटकमधल्या आलमट्टी धरणावर जे नाम फलक लावला आहे, ज्याची वर्ल्ड लिम्का ग्रुप ऑफ रेकॉर्डवर त्याची नोंद झालेली आहे. असं काम त्यांनी केले. सरांना खरं तर फार म्हणजे मोठं भाग्य आहे सरांचं की अशी चांगली मुलं त्यांनी घडवली. तर मग अशी हे मुलं खरं तर आपण घडवायला पाहिजे, तरच आपला भविष्यातला जो उत्तरार्ध आहे तो चांगला जातो. आता सरांना काही काळजी नाही अजिबात सरांच्या मला जाणवली नाही कालपासून की मी गेल्यावर नंतर वर्षभर काय करायचं, कसं करायचं, असं कधी जाणवलंच नाही. कारण त्यांना माहिती आहे मी केलेलं आहे सगळं त्याच्यासाठी आणि ते सक्षम आहे. तर असं सर्वांनी केलं पाहिजे. ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षर आश्रमी विचार षटकर्म. मग खरं तर ह्या गृहस्थी आश्रमामध्ये आपण आपल्या कुटुंबाचं सोयी पाहिलं पाहिजे, आदरातिथ्य केलं पाहिजे, परोपकार केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी, दया, क्षमा, शांती, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपला संसार केला पाहिजे. सत्यवादी करीती संसार अलिप्त कमळ जळी जायचे. संसार करायचा पण संसारामध्ये अडकायचं नाही. कमळ जसं चिखलात राहतं पण चिखल अंगाला लावून घेत नाही, तसं संसार करायचा पण संसाराला चिटकायचं नाही. 50 वर्षापर्यंत गृहस्थ आश्रम, ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षर आश्रम विचार षटकर्म, वानप्रस्थ जरी संयोग वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. हा वानप्रस्थ खरं तर वनामध्ये जाण्यासाठीच असतो. आपण संसारामधून ज्यावेळेला रिटायर होतो आणि मुलाच्या खांद्यावर ज्यावेळेला संसाराचा भार देतो त्यावेळेला आपण संसारामधून हळूहळू निवृत्त व्हायचं असतं आणि वनामध्ये जाऊन पशुपक्ष्यांची, प्राण्यांची, वृक्षवेलींची सेवा करायची असते. पण आपण करतो का? नाही करत. आपल्या संसाराच्या पिशव्या आपल्याला सुटतच नाही. म्हणजे 50 वर्ष आपण संसाराच्या पिशव्या वाहून आपले खांदे झिजवले तरी पण आपल्याला संसार सुटत नाही. हे खरं तर दुर्भाग्याचं आहे. हे आपण सोडलं पाहिजे. म्हणजे तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. हा जो उपकार आहे तो उपकारच संपुष्टात आलेला आहे. मला काय समजत नाही, काय कळत नाही. मी खरं तर इथं ज्येष्ठ नागरिक बसलेले सगळे वानप्रस्थी आहेत. मी त्यांना आव्हान करतो की त्यांनी सरांसारखं असा काहीतरी निर्णय घ्यावा किंवा तो जरी नाही घेता आला तरी घरात राहून सुद्धा आपल्याला बरंच काहीतरी करता येतं. मी त्या ताईंना मगाशी म्हणलो की तुमच्या या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सभासदांची संख्या किती आहे? त्यांनी सांगितले 700. आणि मला आनंद झाला. म्हटलं रजिस्टर आहे का? म्हणजे रजिस्टर आहे, अध्यक्ष आहे तिथं. तर म्हटलं तुम्ही काही करू नका. म्हटलं दरवर्षी एक झाड लावा आणि ते देशी झाड लावा. देशी झाड लावा का? तर देशी झाडच खरी महत्त्वाची आहेत. विदेशी झाडं जे आता आपण पाहतो
सरकारने बरेच काही चुका केलेल्या आहेत. आता तो विषय वेगळा आहे. गुलमोहर, निलमोहर, सप्तपर्णी अशा वृक्षांची लागवड केली ते काही फायद्याचं नाही बघा. जसं जर्सी गायचं दूध मानवाला अपायकारक आहे, देशी दूधच हे खरं तर मानवाला धष्टपुष्ट करणार हे आपल्याला लक्षात आलं आहे. तशी झाडंसुद्धा आपण खऱ्या अर्थाने देशीच लावली पाहिजे. आणि देशी झाडं तुम्हाला सांगतो मी, भंडारा डोंगर आपण सगळ्यांनी पाहिला असेल. भंडारा डोंगर ज्या वेळेला करोनाचा कालखंड होता, रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा दिसत नव्हतं, त्यावेळेला डॉक्टर काय सांगायचे, काय नाही, ज्याचं फुफ्फुस ही भक्कम आहे तोच माणूस करोनाला धरू म्हणजे त्याचा तग धरू शकाल. काय आम्ही ठरवलं की बाबा आम्ही वृक्षमित्र सगळ्यांनी ठरवलं की काय नाही, आपण घरात थांबायचं नाही, आपण निसर्गाच्या सानिध्यात जायचं आहे. म्हणून आम्ही भंडारा डोंगराला प्रदक्षिणा घालायचं आहे, 5 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. मग ते तिथं आम्हाला खरं जाणवलं हे देशी विदेशीचं, आणि प्रॅक्टिकली आम्ही ते पाहिलं. भंडारा डोंगर दक्षिण उत्तर पसरलेला आहे. भंडारा डोंगराच्या पूर्वेला कराड्यांच्या सगळ्या जमिनीत जवळजवळ 300 एकर जमीन आहे. आणि त्या जमिनीमध्ये जे वृक्ष उगवलेले आहेत, आलेले आहेत, ते नैसर्गिकरित्या आलेले, पक्ष्यांच्या विष्ठामधून आलेले. कागाची या विष्ठा जन्मपिंपळ असेल, म्हणजे कावळ्यांच्या पक्ष्यांच्या विष्ठेतून जे वृक्ष आलेले ते आपले देशी वृक्ष. आणि त्याच्या विरुद्ध बाजूला अफाट 70 वर्षामध्ये पैसा खर्च करून तो भंडारा डोंगरावर ग्लिरिसिडिया नावाचे एक विदेशी झाड लावलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल, तुमच्या डोंगरावर पण असेल, कारण सगळा सह्याद्री त्यांनी व्यापलेला आहे. आणि ज्या वेळेला आम्ही फिरायचं डोंगराला, आपल्या देशी झाडातून ज्या वेळेला आम्ही वाटचाल करायचं, त्यावेळेला तिथं मोरांचा आवाज यायचा, माकडं दिसायची आम्हाला, साप दिसायचे, पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला यायचा. किती प्रसन्न वाटायचं, भरपूर 100% ऑक्सिजन मिळायचा. आणि ज्या वेळेला आम्ही त्या ग्लिरिसिडियामधून पश्चिमेच्या बाजूकडून यायचा, त्यावेळेला आम्हाला थकवा लागायचा, कारण ऑक्सिजनच नाही. आणि जमिनीवर माकडं जाऊ द्या, मोर जाऊ द्या, पण मुंगीसुद्धा जिवंत दिसत नव्हती. अशा झाडांची आपल्या शासनाने खरं तर निर्मिती केलेली आहे. शासनाला उशिरा का होईना ते कळलेलं आहे. खरं तर ती आपली सगळी ग्लिरिसिडिया काढायची आपल्याला, आणि त्या ठिकाणी आपल्याला देशी प्रजातीची झाडं लावायची. ते फार मोठं काम आहे, आणि ते खरं तर वानप्रस्थियांनीच केलं पाहिजे. जसं तुम्ही तुमच्या मुलांना पोटच्या गोळ्यांना सांभाळलं, तसंच जर झाडांना सांभाळलं तरच तुमच्या मुलांचं पुढं भवितव्य पूर्ण ऑक्सिजन मिळेल. आणि अशी कामं खरं तर आपल्याला करायची. मग ज्याला ज्याची रुची असेल, ज्याला ज्याचा अभ्यास असेल, तसंही काम. खरं तर हे संघाने, हे संघाचं काम बरेच लोक म्हणतात काय नाही ते संघाचं काम आहे. आता मला एक सांगा की व्यसनाधीन मुलं आहेत ही फक्त संघाच्या ह्याच्यातच आहे का हो? मग मी तर म्हणतो, मी आव्हान करेन की संघामध्ये कोणीच व्यसनी नाही आहे. 100% तुम्ही काढा. आता भले इतर विचारांचे लोकसुद्धा म्हणतात हळूच, आम्ही विचार सोडणार नाही, पण मुलांना म्हणतात हे संघात जात जबर का, कमीत कमी काय नाही केलं तरी बिगर व्यसनी तरी असेल. म्हणजे अशी परिस्थिती. हे जे संघ काम करतो ते सगळं समाजाचं काम आहे, आणि ते काम खरं तर समाजानेच केलं पाहिजे, आणि त्यांना दिशा द्यायचं काम संघ खरं तर करत आहे. आणि खरं तर मी या राऊत कुटुंबियांना नतमस्तक आहे की आज सगळं कुटुंब हनुमंतराव राऊतांच्या मागं आहे. आणि कोणाच्याही चेहऱ्यावर मला असं हे जाणवलं नाही की आता बाबा चाललेत आणि आमचं कसं होणार काय. कारण बाबांनी त्यांचं अतिशय व्यवस्थित केलेलं आहे. अतिशय त्यांच्या ज्या आश्रमातले ज्या काय आहेत ते सगळे व्यवस्थित, ब्रह्मचार्य आश्रम व्यवस्थित केलं आहे, गृहस्थ आश्रम व्यवस्थित केला, आणि बरोबर वानप्रस्थ आश्रम इथे आता तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता या जाणीवेतून समाजाची सेवा करण्यासाठी निघालेलीच आहे. मी आव्हान करेन सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना, भगिनींची काय विस्तार योजना आपल्याकडे नाही आहे, परंतु अनेक कामं आहेत, संस्काराची कामं आहेत. लहान लहान मुलांना संस्कार करणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की समाजामध्ये फार कमी संस्कारी मुलं पाहायला मिळतात, फार कमी. तर हा जर आपल्याला देश बदलायचा असेल तर अशा विविध समस्यावर आपल्याला खऱ्या अर्थानं काम केलं पाहिजे. आमचे स्वयंसेवक आहेत, मला माहिती आहे की त्यांच्या मागं संसार आहे, शिक्षण आहे, सगळं आहे, परंतु त्यातल्या त्यात त्यांनी संघासाठी
दिवसातले निदान 2-3 तास तरी दिलं पाहिजे, आठवड्यातला 1 दिवस तरी दिलं पाहिजे, महिन्यातले 4 दिवस तरी दिले पाहिजे. आम्ही त्यांना म्हणत नाही प्रचारक व्हा, विस्तारक व्हा, स्वयंस्फूर्तीने जे होतील त्यांच्या आपण स्वीकार करू, पण थोडा थोडा वेळ दिला पाहिजे. असं सगळ्यांनी मिळून जर आपण खऱ्या अर्थाने जर काम केलं तर नक्कीच आपला देश खऱ्या अर्थाने विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आज दैवयोगाने आपल्याला मोदींसारखे पंतप्रधान मिळालेले आहेत आणि गेल्या 7-8 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण पाहतो की देश कुठल्या स्तराला गेलेला आहे. आज देशामध्ये, जगामध्ये देशाची काय प्रतिमा आहे ते आपण पाहतो. आणि पुढं जर आपल्याला असंच जर ठेवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना संघटित होऊन आपल्या ह्या वेगवेगळ्या समस्यांवर काम करायचं आहे. आणि ते आपण हा जो काय मोठा शिवधनुष्य आहे तो आपण सगळ्यांनीच जर उचलला तर तो पेलू शकू. आणि पुनश्च एकदा मी आपले हरिभक्तपरायण हनुमंतराव राऊत, त्यांच्या सुविद्य पत्नी, 2 मुली, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या पत्नी, या सगळ्यांचं खरं त्यांना सगळ्यांना आपण नतमस्तक होऊया की त्यांनी देशासाठी खरं तर 1 वर्ष आपल्यासाठी दिलेलं आहे काय. आणि काम त्यांना अतिशय त्यांच्या आवडीचं काम आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते हरिभक्तपरायण आहे, वारकरी संप्रदायाची त्यांच्या वडिलांपासून आलेली परंपरा ते सांभाळत आहेत. आणि त्यांनी सांगितलं, महाराज खरं तर मी त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर मी सदस्य आहे. 5 वर्षापूर्वी माझी नियुक्ती झाली. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की मी तिथं सदस्य होईल. स्वप्नात मी विचारसुद्धा केला नाही, कारण एवढी मोठी समिती आणि त्यात कसं काय म्हणा. ठीक आहे, आमच्या देऊच्या संस्थांवर मी 2 वेळा अध्यक्ष, 1 वेळा विश्वस्त होतो, प्रामाणिकपणे मी काम करत होतो. आणि निर्मलवारीसारखी एक चांगली यंत्रणा संघाने निर्माण केली. ती का निर्माण केली आपल्या सगळ्यांना माहिती असेल. आता बाबा वारीला असतातच. 2015च्या अगोदर काय परिस्थिती होती वाळवंटाची. वाळवंटामध्ये विष्ठेचा सडा पडलेला असायचा. ज्या वेळेला आपण सकाळी एकादशीला दशमीला पोचलो, सकाळी एकादशीला चंद्रभागेला आंघोळीला गेलो की वर पाहून चालायला लागायचा, खाली सगळा विष्ठेचा सडा असायचा. पण संघाने निर्मलवारी यंत्रणा सुरू केल्यामुळं ज्या वाळवंटावर विष्ठेचा सडा पडत होता त्या ठिकाणी रांगोळीचा सडा पडवायला लागला. आणि 2015 साली हायकोर्टाने वारीवर बंदी आणली होती. बंदी का आणली होती? अस्वच्छता. पंढरपूरच्या वाळवंटाची अस्वच्छता, पंढरपुराची शहरातली अस्वच्छता, देवची अस्वच्छता, आळंदीची अस्वच्छता, या दोन्ही पालखी महामार्गावर असलेले 33 मुक्काम हे सगळे दुर्गंधीयुक्त होते. आणि त्याच्यामुळं शासनाने, आपलं न्यायालयाने, महाराष्ट्र शासनाने पंढरपूर प्रशासनावर ताशेरे ओढले होते. 700 वर्षाची परंपरा पालखी सोहळ्याची ही खंडित झाली असती, पण संघाच्या केवळ निर्मलवारी या अभियानामुळं ती अखंडित राहिली. आणि त्याच्यावर असंख्य कार्यकर्ते, आपल्या लोणावळ्यातले पण असतील, तळेगावातले असतील, असंख्य कार्यकर्ते त्या निर्मलवारीवर काम करत आहेत. अशाच आपल्या परंपरा जपण्याचं काम संघ गेली अनेक वर्ष करत आहोत. आपणही आपल्या परीनं जसा वेळ मिळेल तसं या स्वयंसेवकांच्या मदतीने आपणही ज्येष्ठ नागरिकांना मी आवाहन करतो की काहीतरी उपक्रम तुम्ही घ्यावे. मग तो मुलांना संस्काराचा उपक्रम असेल, व्यसनमुक्तीसाठी काहीतरी कार्यक्रम असेल, वृक्षारोपण असेल. पण वृक्षारोपण म्हणजे फक्त इव्हेंट करू नका. आज 70 वर्षामध्ये फक्त इव्हेंटच झाले, फक्त इव्हेंट झाले. काय नाही, 5 जूनला झाडं लावायची, झाडं लावतो, फोटोग्राफी करतो, व्हॉट्सअपवर पाठवतो, पण दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्या झाडाला पाहायला सुद्धा जात नाही, पाणी सुद्धा देत नाही. आणि मग पुढल्या वर्षी परतच खड्ड्यात तेच झाड. ही आपल्याला बदलायला पाहिजे. कारण झाड लावणं हे फक्त 1% काम आहे, फक्त 1% काम आहे झाड लावणं. पण त्याचं संगोपन करणं, त्याला सांभाळणं, पाणी घालणं, त्याला मोठं करणं, हे खरं 99% काम आहे. आणि ते खऱ्या अर्थानं आपल्याला करायचं आहे. तुम्हाला मी सांगाल की आज म्हणजे जागतिक संघटना ज्या आहेत पर्यावरणावर संशोधन करणाऱ्या, तर त्या संस्थेचा अहवाल असा आहे की जगामध्ये आपलं पर्यावरण जर सुदृढ राहायचं असेल तर प्रत्येक माणसाच्या म्हणजे प्रत्येक माणसा मागं 423 वृक्ष पाहिजेत. 423.
मग बाहेरच्या देशात जर पाहिलं तर ते जवळजवळ हजाराच्या पटीत आहे. एका माणसाच्या मागं 10,000 8,000. कॅनडामध्ये जवळजवळ 8,000 वृक्ष आहेत एका माणसाच्या मागं, कारण लोकसंख्या कमी आहे, विस्तार मोठा आहे, झाडं आहे. पण आपल्या इथं उलटं झालं, आपल्याकडं लोकसंख्या जास्त आहे आणि भूभाग कमी आहे. मग आपल्या इथं पर माणसं किती आहेत, झाडं किती आहे? फक्त 28 आहेत आणि आपल्याला 423चा पल्ला गाठायचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, असंच जर ऱ्हास होत झाला तर दुसऱ्या एका संस्थेने असं आपल्याला हे दिलं आहे की दरवर्षी तापमान हे दर 2 वर्षाने 1 डिग्री सेंटीग्रेड वाढते. 10 वर्षापूर्वी आपण पाहतो 35 डिग्रीच्या पुढे तापमान नव्हतं, आज ते 40-41 पर्यंत गेले 10 वर्षातच. म्हणजे वर्षाला 2 वर्षाला ते 1 डिग्री वाढलं, बरोबर ना? 10 वर्षात 5 डिग्री म्हणजे 2 वर्षात 1 डिग्री. आणि असंच जर तापमान वाढलं तर पुढच्या 2050 साली मुंबई, कलकत्ता, भुवनेश्वर ही अशीच मोठी जी समुद्रालगतची जी शहरं आहे ती पाण्याखाली जातील. लक्षात घ्या, फार मोठा धोका आहे. म्हणून आपण आणि हे सगळं तापमान वाढण्याचे आपण जे म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? तर झाडांची संख्या घटली, वाहनांची संख्या वाढली, वाहनांमधून जो कार्बन डायऑक्साईड सुटतो तो तापमान वाढवतो. आणि तापमान वाढल्यामुळं ध्रुवीय प्रदेशातलं जे बर्फ आहे ते वितळतं आणि समुद्र पातळी वाढते. साधा विषय. म्हणून जेवढे आपण वाढवतो जेवढा कार्बन निर्माण करतो तेवढी ती झाडं शोषून घेतात कार्बन. बघा, झाडं फार महत्त्वाची आहेत. झाडं हे संतांचे रूप आहे. मी तर तुम्हाला म्हणत एक वेळ तुम्ही देवळात जाऊ नका, पण झाडांना पाणी घाला. कारण माऊलींनी म्हटले ना, जो खंडावया घाव घाली का लावणी जायनी केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. म्हणजे झाड असं आहे की बाबा सत्पुरुषांचं लक्षण सांगताना माऊलींनी झाडाचं रूपक दिलेलं आहे. जे झाड म्हणजे एखादा सत्पुरुष कसा की सज्जन आणि दुर्जनात भेदभाव करत नाही, कधीच भेदभाव करत नाही, तसंच झाडसुद्धा त्याला तोडणाऱ्याला सावली देतं आणि पाणी घालणाऱ्याला सावली देतं. जो खंडावया घाव घाली का लावणी जायनी केली, दोघा एकाची सावली वृक्षू दे जैसा. मग खरं तर झाडांची सेवा केली तर संतांचीच सेवा केल्यासारखं पुण्य आपल्याला मिळेल. आणि माऊली आपल्या तुकाराम महाराज तर काय पर्यावरणवादी होते. म्हणजे मला वाटतं की या संतांच्या वेळेला पर्यावरण या शब्दाची उत्पत्ती झाली का नाही झाली, नसेल झाली, परंतु पर्यावरणाचं भान, निसर्गाची जाण त्यांना होती. म्हणून सगळ्या संत आपल्या पर्यावरणाशी घनिष्ठ आहेत. वृक्षवल्ल्या सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळवती. तुकाराम महाराजांचा हा संदेश आहे पर्यावरणाचा की बाबा सगळ्या वृक्षांना, वृक्षवेलींना, म्हणजे माणसाचा जसा जीव असतो, माणसाचा जसा आत्मा असतो तसं वृक्षवेलींना पण आहे आणि त्यांचा पण आपण सांभाळ केला पाहिजे. बरोबर आहे का नाही? म्हणून आपण सगळ्यांनी खरं तर ह्या विविध गोष्टीवर आणि ज्येष्ठ नागरिकांना मला आव्हान करायचं, मी बऱ्याच वेळा केलं की तुम्ही वृक्ष संवर्धनावर काम करा. एक झाड, एक तुमची 2 मुलं असतील तर तुम्ही 2 झाडं लावा. कुटुंबात 20-25 लोक असतील तर 25 झाडं लावा. आणि काय अवघड नाही आहे, काही अवघड नाही आहे. आणि झाडं कधी लावा, 5 जूनची वाट पाहू नका. आम्ही तर विचार केला आमच्या सगळ्या वृक्ष मित्रांनी की बाबा आता आपल्याला झाडं लावायची, आपल्याला 423चा पल्ला गाठायचा आहे, 5 जून वर्षातून एकदा येतो, कसं काय जमलं आहे? मग आम्ही सगळे म्हणलो अरे असं करू, आपण आपले जे सण आहेत ते सण सगळे आपल्याला निसर्गाशी जोडलेले आहे. बघा, आपल्या सणांचा जर अभ्यास केला तर सगळे सण आपल्या निसर्गाशी जोडलेले आहेत. मग आता पाडवा आला आपला, चैत्रातला पाडवा. मग पाडवा कसं बघा, आपण ज्या वेळेला पाडवा साजरा करतो त्यावेळेला काय करतो, गुढी उभारतो. गुढीला कशाचा टाळा लावतो, लिंबाचा टाळा लावतो. मग आम्ही त्या दिवशी लिंबाची झाडं लावतो. नंतर चैत्र झाल्यावर वैशाख येतो. वैशाखमध्ये बुद्ध पौर्णिमा. मग बुद्ध पौर्णिमा तुम्हाला माहिती आहे, भगवान बुद्धांना जी आत्मसाक्षात्कार झाला ती पिंपळाच्या झाडाखाली झाला, म्हणून त्याला बौद्धिक वृक्ष म्हणतात. मग त्याच्या आम्ही भंडारा डोंगरावर जवळजवळ 100-150 झाडं लावली. चैत्र, वैशाख, ज्येष्ठामध्ये मोठं सावित्री भगिनी माहिती आहेत आपल्याला, वडाच्या झाडाची पूजा करतात.
आणि आजकाल तर मी पाहिलं की शहरामध्ये वड नसतो म्हणून वडाची फांदी तोडतात, घरात आणतात आणि त्याला दोरा गुंडाळतात आणि पूजा करतात. खरं तरी ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे. आपण वडाचीच लागवड केली पाहिजे. आणि मग ज्या वेळेला आम्ही अशी सणावळी करत असताना काही आमच्या मित्रांनी समोर अरे काय मूर्ख झालंच काय, चैत्र महिना आहे, माणसाला उन्हात थांबून देत नाही आणि तुमची झाडं लावताय, कोण झाडं जागणार, कशी जागणार ती झाडं. मग मी त्यांना विचारतो अरे बाबा तुम्हाला मुलं झाली बरोबर आहे, नातू झाले, पतवंड झाली, ही काय कुठलं सीझन पाहून झाली का? हा नाही बाबा, हिवाळा चांगला असतो, मग हिवाळ्यामध्येच डिलिव्हरी झाली पाहिजे, पावसाळ्यात नको, पावसाळ्यात रोगराई असते, असं म्हणतो का? झालं तरी आपण त्याला सांभाळतो. मग झाड कधी लावलं ना त्याला सांभाळलं ना, व्यवस्थित सांभाळलं की ते नक्की वाटतं. आणि आम्ही चॅलेंज देतो समाजाला आज की जे पावसाळ्यात झाड वाढत नाही तर ते उन्हाळ्यात वाढतं. का तर झाडाला वाढण्यासाठी फक्त पाणी आणि भरपूर सूर्यप्रकाश लागतो, जो पावसाळ्यात मिळत नाही. उन्हाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश असतो. आपण भरपूर झाडाला पाणी दिलं, दिसाळ पाणी दिलं, फक्त त्याच्या ठिकाणी पावसाळ्यासारखा गारवा जर निर्माण केला तर नक्कीच ते दुप्पट वेगाने वाढतं. म्हणून आपण सतत झाडं लावत राहा आणि आपल्या ह्या पर्यावरणाचं संवर्धन करा. मला वाटतं मी भरपूर बोललेलं दिसतंय. माझे लांबलेलं भाषण संपवतो आणि पुनश्च एकदा या राऊत कुटुंबांना, आमचे हरिभक्त परायण हनुमंतराव राऊत हे खरं तर आमच्याच डिपार्टमेंटमध्ये म्हणजे आमच्याच जो आयाम आहे संत संपर्क अभियान, त्याच कामामध्ये त्यांना आम्ही सामावून घेतलेलं आहे आणि ते उत्कृष्ट काम करतील. कारण त्यांचं मी पाहिलं काल सगळं एकंदरीत की भरपूर त्यांच्याकडे ताकद आहे, एनर्जी आहे आणि इच्छाशक्ती पण त्यांची दांडगी आहे. त्यांना पर्यावरण गोल्ड मेडल मिळालेलं आहे. मला अतिशय आनंद झाला की आपलं काम पुढे नेणारा कार्यकर्ता आपल्याला मिळाला. तर आम्ही अशा पद्धतीने काम करू आणि पुरुष एकदा त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. रामकृष्ण. राऊत सरांचा सत्कार करतात. त्यातून त्यांना प्रेरणाही मिळेल.